श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे बौद्ध पौर्णिमा. वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि म्हणूनच या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असं म्हटलं जाते. त्याचबरोबर या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा, पिंपळ पौर्णिमा असंही म्हटलं जातं. गौतम बुद्धांना भगवान श्रीहरी विष्णूंचा 9वा अवतार मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी गौतम बुद्धांची बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू त्याचबरोबर चंद्रदेव आणि माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा करायची असते. पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी बरेच जण आंघोळ करण्यासाठी पवित्र गंगेमध्ये जातात आणि तिथे जाऊन स्नान करतात. जर आपण पवित्र गंगेमध्ये जाऊन जर पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना स्नान केलं तर आपल्याला काही दोष लागलेले असतील, त्याचबरोबर काही कळत आणि नकळत आपल्याकडून पापं घडलेली असतील, आपल्या मागे काही शत्रुबाधा लागलेली असेल किंवा काही करणीबाधा लागलेली असेल तर ती दूर होऊन जाते किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील ते दूर होऊन जातात आणि म्हणूनच या दिवशी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी बरेच जण पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करतात. तर पहा, प्रत्येक जणाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. मग अशा वेळी मी तुम्हाला असा हा एक उपाय सांगणार आहे. आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्या इतकं पुण्य प्राप्त होईल. त्याचबरोबर काही नकारात्मक शक्ती असतील, वाईट शक्ती असतील, पितृदोष असेल, करणीबाधा असेल, शत्रुबाधा असेल तर त्या नष्ट होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत, त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही सर्व घरातील प्रत्येक सदस्यांनी करायचा आहे. अगदी लहान मुलं असतील, मोठे असतील, माणसं, स्त्रिया असतील, पुरुष असतील, तर सर्वांनी हा उपाय करायचा आहे. तर पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच. अगदी कठीणातील कठीण इच्छा जरी असेल तरीसुद्धा ती पूर्ण होऊन जाते. म्हणूनच आपल्याला काही इच्छा पूर्ण होण्यासाठी असे काही उपाय जर आपण केले तर आपल्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतात. आणि पहा, आपण जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर कष्ट करतो, भरपूर मेहनत करतो आणि कष्ट करून, मेहनत करून आपली इच्छा कधी कधी पूर्ण देखील होते. परंतु काही वेळेस असं होतं की आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय, परंतु आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही. आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी यायची ती येत नाही, ती टिकून राहत नाही. आपल्या हातामध्ये पैसा हा राहत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो पैसा बाहेर निघून जातो किंवा आपण जी काही कष्ट करत आहोत, मेहनत करत आहोत, त्याला आपल्याला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही. अशा वेळी आपण जर काही उपाय केले तर आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि ते कष्ट आणि मेहनत वाया जात नाही. तर पहा, या सर्व गोष्टी न होण्यासाठी आपल्या कुंडलीमधले जे काही ग्रहदोष आहेत ते जर नीट नसतील तर आपल्या बाबतीत अशा या गोष्टी घडू शकतात. आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या अपूर्ण राहतात. त्याचबरोबर आपल्याला काही नजरदोष लागलेला असतो किंवा काही करणीबाधा कुणी केलेली असते किंवा काही शत्रुबाधा केलेली असते. परंतु ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी जर आपण काही उपाय केले तर त्या नक्कीच दूर होऊन जातात. त्यामुळेच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि आपल्याला जे लागलेले नजरदोष असतील, शत्रुबाधा असतील त्या दूर करायच्या आहेत. तर त्यासाठीच आपल्याला अंघोळीच्या पाण्यात सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे गंगाजल.
तर पहा, पवित्र गंगेमधून जर तुम्ही गंगाजल घेऊन आला तर ते गंगाजल 1 चम्मचभर तुम्ही टाकायचं आहे. जर पवित्र गंगेमधून आणलेलं नसेल तर तुम्ही एखाद्या पूजेच्या शॉपमध्ये जाऊ शकता आणि तिथून सुद्धा तुम्ही गंगाजल हे घेऊन येऊ शकता, किंवा तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला 1 चम्मचभर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. गंगाजल पाण्यामध्ये टाकल्यामुळं आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि त्याचबरोबर आपल्याला 1 चम्मचभर काळे तीळ जे आहेत तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जर आपण टाकले तर आपल्याला काही पितृदोष लागलेला असेल तर तो दूर होऊन जातो. वैशाख महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेला काळ्या तिळांना अतिशय महत्त्व दिलं जातं आणि काळ्या तिळांचं दान देखील या दिवशी केलं जातं. त्यामुळे तुम्हाला अर्धा चम्मच किंवा 1 चम्मच काळे तीळ जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आणि पहा, थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. पहा, बऱ्याच वेळा आपल्यामध्ये भरपूर नकारात्मकता भरलेली असते. आपल्या मनामध्ये कुणाबद्दल वाईट विचार येत असतात किंवा काही ना काही नकारात्मकता आपल्यामध्ये असते आणि ती दूर होण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ हे टाकायचं आहे. किंवा आपल्याला काही नजर दोष कोणी लावलेला असेल, करणी बाधा लावलेली असेल, शत्रुबाधा असेल, ती सुद्धा दूर होऊन जाते. आणि त्याचबरोबर आपल्याला अगदी चिमूटभर हळद देखील या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर पहा, गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी हळदीला किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण गुरुवारच्या दिवशी हळद टाकली तर आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि आपले वर्चस्व इतरांवरती जास्त पडते आणि आपल्या कुंडलीतला गुरुग्रह देखील मजबूत होतो. तर त्यामुळे आपल्याला हळद ही चिमूटभर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळही करायची आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं, बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात. स्नान करताना डायरेक्ट गुडघ्यावर किंवा डायरेक्ट डोक्यावरती पाणी हे घालायचं नाही. त्याचे पण काही नियम आहेत. तर अंघोळ करताना सर्वात अगोदर 1 मग भरून घ्यायचा आहे आणि तो उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा हर हर गंगे म्हणून सुद्धा तुम्ही जप करू शकता. त्यानंतर दुसरा मग भरून घ्यायचा आहे, तो डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे आणि तिसरा मग भरून घ्यायचा आहे, तो डोक्यावरती टाकायचा आहे. परंतु या दिवशी गुरुवार आहे आणि त्यामुळे आपल्याला डोक्यावरून स्नान हे करायचं नाही. पहा, गुरुवारच्या दिवशी आपण केस हे धुत नाही. स्त्रियांनी केस हे धुवू नये. पुरुषांनी धुतले तरी चालतील, परंतु स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी केस हे धुवू नये. जर स्त्रियांनी केस गुरुवारच्या दिवशी धुतले तर आपल्या पतीची जी प्रगती आहे तर ती थांबते किंवा आपल्या मुलांची प्रगती ही देखील होत नाही. त्यामुळे स्त्रियांनी ह्या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत. त्या पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अशा पद्धतीने आपण जर स्नान केलं तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती ही राहणार नाही. पितृदोष हा नष्ट होऊन जाईल. कर्णीबाधा होणार नाही. शत्रुबाधा असेल, कर्णीबाधा असेल, ती सुद्धा दूर होऊन जाईल आणि आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि त्याचबरोबर आपल्या ज्या बी कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या आवर्जून पूर्ण होतील. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर देखील करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.